स्वानंदी, काय सोनबाई, झाली सगळी बाहेरची कामं ज्यासाठी तुम्ही घरातली सगळी कामं सोडून पळत सुटलात ते? हल्ली बघतोय मी तुम्हाला ना माझ्या शब्दाची किंमत नाहीये, आणि आज तर तुम्हाला तर माझ्या जीवाचीही पर्वा नाही. चुकीचं औषध मला तुम्ही दिलं जे माझ्या जीवावर बेतलं असतं. विश्वास बसत नाहीये? मणीला विचार, सगळं डिटेल मध्ये सांगेल. मी व्यवस्थित चेक करूनच गोळी दिली होती तुम्हाला. मी कुठलीही चुकीची गोळी तुम्हाला दिली नाही. डॉक्टरांनी मला जी द्यायला सांगितली होती तीच गोळी दिली मी तुम्हाला. ह्यातली दुसरी गोळी कोणी दिली तुम्हाला? हे कोणीतरी मुद्दाम केलंय. असेल, तसंही असेल, पण तू बाहेर भटकत असताना तुझ्या पाठीमागे इथे कोण कोण काय काय करत होतं आणि तुझ्या नावावर काय खपवत होतं ना, हे तुला माहिती नाहीये. आणि जाणून घ्यायचं असेल ना तर घरात राहावं लागतं त्यासाठी. आणि सत्य काय माहितीये का तुला? सत्य हे आहे की चुकीचं औषध तुम्हाला मुद्दाम दिलंस आणि त्याचा मला खूप त्रास झाला. आणि हे सगळं मणीनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय, आणि म्हणून त्याला खूप राग आलेला आहे तुझा. प्रचंड चिडलाय तो तुझ्यावर. आता तू जे काही केलंयस त्याचे परिणाम भोग. हे डॉक्टर स्वानंदी, संचिता, तुला माहितीये ही डॉक्टर स्वानंदी आहे. हिला औषधातलं सगळं कळतं. हो ना मम्मा, म्हणूनच पुढे पुढे करत शहाणपणा करत डॅडच्या औषधांची सगळी जबाबदारी डॉक्टर स्वानंदीने घेतली. मला चुकीची गोळी दिलीस ना? कोणत्या जन्माचं वैर काढतेस आमच्याशी? तू जेव्हापासून आयुष्यात आले फक्त आणि फक्त त्रासच दिलाय, आणि आज तर ह्यांच्या जीवाशी खेळलीस तू. मम्मा, हिला काय वाटलं माहितीये का, की ही डॅडना चुकीची औषधं देईल आणि पळून जाईल. म्हणजे उद्या जर डॅडना काही झालं तर हिच्यावर कुणालाही संशय येणार नाही. हो ना स्वानंदी? असंच वाटलं ना तुला? पण स्वानंदी, आम्हा सगळ्यांचं डॅडवर लक्ष आहे, आणि म्हणूनच आज तुझा प्लॅन एक्सपोज झाला. स्वानंदी, आणखी आमचा किती तिरस्कार करणार आहेस तू? मम्मा, ही किती खालच्या लेवलला जाणार आहे आणखी? आणि आपण फक्त गप्प बसायचं, बघत बसायचं, आपण काहीच नाही करायचं. मम्मा, हे डॉक्टर स्वानंदी, आम्ही इकडे वेड्या वाटलो तुला? आम्ही बोलतोय आणि तू निघून चाललीयस. हा माज मला नाही दाखवायचा, हा माज तिकडे दाखवायचा, हॉस्टेलवर त्या बाईला. या हाताने चुकीचं औषध दिलंस ना तू, तुला शिक्षा मिळालाच नाही. संचिता, जा आणि पट्टी घेऊन ये. लगेच आणते मम्मा. तुला काय वाटलं मी तुला मारेन? तुला मारून मी माझे हात नाही खराब करून घेणार. माझा मार खायच्या पण लायकीची नाहीयेस. हे घे
आणि स्वतःला 10 सणसणीत फटके मार. आणि हे नाही केलंस ना, माझ्या घरातनं चालतं व्हायचं. आणि हे सगळं करताना मणी सुद्धा नाही येणार तुला वाचवायला. चल, मार स्वतःला. चल लवकर. दोन, तीन, सहा, 7, 8, 9, 10. झालं? स्वानंदी, जेसी तू काय झालं? सगळं ठीक आहे ना हॉस्टेलवर? वॉर्डन मॅडम ठीक आहेत ना? जेसी काय झालंय? आपली स्वाती गेली. स्वानंदी खूप गोड मुलगी होती ग ती. शी वॉज सच अ गुड सोल. या आता 2-3 दिवसापूर्वी मला भेटली होती. मला जाणवलं ती कुठल्या तरी टेन्शन मध्ये, पण मी माझ्या कामात असल्यामुळे मला जेसी, कितीही काही झालं ना, कितीही संकट आले तरी स्वाती आत्महत्या नाही करणार. मलाही तसंच वाटतंय ग स्वानंदी, पण तू इतक्या कॉन्फिडेंटली कशी बोलतेस मला कळत नाहीये. साहेब आते हो. अरे ये ना. परवानगी कसली विचारतोयस रे तू? बेडरूम आहे ना, मला वाटलं झोपला असेल किंवा मॅडम असेल म्हणून परवानगी घेतलेली. बरं कसं वाटतंय आता? तब्येत बरी आहे ना? काही त्रास नाही? बरं आहे.